मला आपल्या परीसाठी हे घर वाचवायचं. सॉरी, मी वाचवणारच. निर्णय आता सर्वस्वी तुमच्या हातात आहे. हे बघा नेहाजी, तुम्ही आपल्या लग्नाचा निर्णय घ्यायला जर वेळ लावला असता ना, मला काही वाटलं नसतं. मी थांबलो असतो, मी वाट बघितली असती. पण इथे तसं नाहीये. माझे हात कायद्याच्या दगडाखाली आहेत. एका बाजूला मला बँक नावाच्या अजस्त्र राक्षसाशी लढायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला आपल्या परीचं राज्य वाचवायचं. नेहाजी, निर्णय सर्वस्वी तुमच्या हातात आहे. मी तयार. ठरलं तर मग तुमची लढाई बंद, माझी लढाई सुरू. नेहा, अरे यश, ये ना. सॉरी टू से, आम्ही काहीतरी प्रायव्हेट बोलतोय. माझी रिक्वेस्ट आहे, प्लीज आम्हाला जरा प्रायव्हसी देता. सॉरी. मी ऍक्च्युली काका काकूंकडे आलो होतो. त्यांनी बोलवलं होतं मला. गुरुजी येणार आहेत तुमच्याच लग्नाची तारीख ठरवायला. मी बाहेर आहे. थँक्यू. बसा ना. नेहाजी, तुम्ही इमोशनल होऊन हा निर्णय घेताय का? अजिबात नाही. माझ्यासाठी हे घर किती महत्वाचं आहे हे तुम्ही बरोबर ओळखलं. हे घर माझ्या हातून जात होतं याचं सगळ्यात जास्त दुःख मला होत होतं. हे घर म्हणजे फक्त डोक्यावरचं छप्पर नाही हो, हे माझ्या परीचं भविष्य आहे. असं समजा की परीच्या शिक्षणापासून ते सगळ्या गोष्टीची ही एक शेवटची तरतूद आहे. आतापर्यंत तुम्ही मला रिक्वेस्ट करत होता, पण आता मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, हे घर वाचवा प्लीज. अरे चला ना मग. तुम्ही दोघं इतका वेळ आत काय करताय? अजून लग्नाला वेळ आहे तुमच्या. चला, गुरुजी आलेत, कळलं का? आणि वाट बघतायत सगळे. लवकर चला चला चला. गुरुजी, आता पटकन जवळचा मुहूर्त काढा बरं. हे दोघे जण आले का? अरे मागे राहिले वाटतं. अगं काय किती वेळ, ये पटकन. आले आले आले. या दोघांचं लग्न आहे का? काय बोलाच पे तुम्ही असे? तुम्ही कुठे गेला होता? किती लेट केला तुम्ही यायला? उगाच गोंधळ होतो ना मग. हे दोघं, या दोघांच्या लग्नाचं चाललंय. अहो तुम्ही बसा ना. बरं, ते जवळचा मुहूर्त कुठला आहे सांगा ना जरा. हो थांबा, मला पाहू देत ना.
पुढल्याच आठवड्यात 2 मुहूर्त आहेत. चांगल्या कामाला उशीर कशाला करायचा नाही का? मला असं वाटतं पहिला म्हणजे आधीचा जो मुहूर्त आहे तो फायनल करूया. ठीक आहे, मग पहिल्याच मुहूर्तावर लग्न लावून देऊ. चला तर ठरला मुहूर्त. देवासमोर साखर ठेवते. नेहा, जरा साखरेचा डबा काढून देतेस? हो, पण ते हॉलचं काय करायचं? अहो, घरगुती करायचं ठरलंय ना. काय झालं? तुम्ही सगळे इथे काय करताय? आई, अगं परी, तुला माहितीये का तुझ्या आईचं आता लग्न ठरलंय. ते पण पुढच्याच आठवड्यात आहे. नेहा, तुझं अभिनंदन हा. आणि अभिनंदन जावई बापू. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तर तुझं अभिनंदन करायला हवं. यश, हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं. आता फक्त हे लग्न निर्विघ्नपणे पार पाडलं म्हणजे झालं. कॉंग्रॅच्युलेशन्स नेहाजी. तुम्हाला पण. अगदी दृष्ट लागावी असा जोडा आहे हा तुम्हा दोघांचा. आमच्या नेहाला उशिरा का होईना पण अगदी मनासारखा नवरा मिळाला. आता तिला कोणाच्या आधाराची गरज नाही. चला चला सगळी टाळ्या वाजवा. पहिले मीच वाजवते. वाजवा वाजवा. परी, अगं परी, काय झालं बाळा? एवढे सगळे नवीन ड्रेस आहे तिला, तरी तिला नवीन ड्रेस घ्यायचा. त्या ओजसने पण त्याच्या मामाच्या लग्नात नवीन ड्रेस घातला होता. हो का? हो, मला पण आईच्या लग्नात नवीन ड्रेस हवाय. लग्नामध्ये सगळेच नवीन ड्रेस घेतात ना, मग मला नको का? हे बघ, हे तुझं जास्त होतंय. हो, काही चुकीचं बोलत नाहीये ती. मी म्हणतो काय चुकलं तिचं? आईच्या लग्नात थोडं मिरवावंसं वाटलं तिला, तो काय बिघडलो? वहिनी तू इथे? येऊ का? परांजपेंनी मला बोलवलं. या परांजपे या. बसा बसा, आता जावई बापू होणार तुम्ही. बसा बसा. पोहे खाणार का तुम्ही? नको. मला परांजपेंनी बोलवलं. वहिनी, पण परांजपेंनी तुला काय इथे बोलवलं? आधी मला सांगा, तुम्ही मला का बोलवलं? मी? हो, काय चाललंय? कोण काय बोलताय काही कळतच नाहीये. मला असं कळलं की मला नेहाजींनी. असं काय करताय तुम्ही परांजपे? मी काय केलं? अहो, तुमचं आता आमच्या नेहाशी लग्न होणार आहे. तुम्ही तिला अहो जाऊ काय करताय? आणि ते नेहाजी कशाला करताय? तुम्ही आता नेहा म्हणायला हवं परांजपे. काय म्हणता काका, हो की नाही? हा, हो हो, तिने काकाच म्हटलं पाहिजे. तुमच्यात त्यांना घेऊ नका. अहो, तुम्ही जा तुमच्या कामाला. बर, तुमचं चालू दे. परांजपे असे बघत काय बसलाय तुम्ही? या, उठा उठा, उभे राहा जरा, उभे राहा. आणि आमच्या नेहाच्या बाजूला जाऊन उभे राहा. थोडी जागा द्या मला. आता तुम्ही काही झालं तरी नेहाला आता नेहाजी असं न म्हणता नेहा म्हणून साथ घाला. घाला बरं. वहिनी, अगं काय चाललंय तुझं? तू गप्प बस गा. परांजपे पटकन बोला ना. नेहा म्हणा, नेहा. म्हणजे तुम्ही ऐकणार नाहीच आहे तर? नाही. नेहा, झालं समाधान? चला आता मी मुद्द्याच बोलते.
म्हणजे आता लग्नाचं तर ठरलंय आपलं, आता खरेदीचं काय? खरेदी तर करायला हवी ना आपल्याला पुढची. म्हणजे आमच्या नेहाला काय असंच तुम्ही भोल्यावर चढवणार का? हो की नाही? सगळ्यांना मला मेलीलाच बघावं लागतं. परांजपे, घ्या पुढाकार घ्या आता. म्हणजे खरेदीचं तुम्ही ठरवताय ना? म्हणजे नाही, तसं काही नाही. वहिनी अगं आपलं ठरलंय ना की लग्न साधेपणाने करायचंय. आता हे काय नवीन? बघा परांजपे, तुम्ही जरा उशीर केला तर आमच्या नेहानी विचार बदललाय. समजतंय का तुम्हाला? नाही नाही, खरेदी तर झालीच पाहिजे. हा, तुम्ही फक्त वेळ आणि दुकान सांगा, खर्चाचं माझ्यावर सोडा ते. वहिनी तू हे जे काय ठरवतीयस ना ते मला अजिबात मान्य नाहीये. अगं हे सगळं मी काय माझ्यासाठी करतेय का? आता तुझं लग्न आहे म्हटल्यावर तुझ्या लग्नात तुझी हौस व्हायला हवी ना. आणि तू आता ह्या परांजपेला नाही म्हणालीस तर त्यांना काय वाटेल? थोडा तरी विचार कर. आणि ह्या बिचाऱ्या परीचा नको का विचार करायला? हा काय ग परी, तुला हवाय ना नवीन ड्रेस? मला नकोय नवीन ड्रेस. झालं समाधान? आता हा विषय इथेच बंद करू. बघितलं का परांजपे, परी पण आमची अशीच आहे. बघा आईसाठी तिनेही विचार बदललाय, कळतंय का? नाही आणि आमची नेहाही अशीच आहे हो. म्हणजे एकदा तिने नाही म्हणायचं ठरवलं ना तर मग ती आमच्या कोणाचंच ऐकत नाही. आता जर तुम्ही होणारे मिस्टर आहात म्हटल्यावर कदाचित तुमचं ऐकलं तर ऐकलं. त्यामुळे तुम्ही पुढाकार घ्या आणि बोला तिच्याशी, बोला. मी काय म्हणतो नेहा, अगदीच नाही असं म्हणू नका ना. म्हणजे तुम्हाला साधेपणाने करायचंय मान्य आहे, एक पद्धत म्हणून तरी शॉपिंग व्हायला हवी. पण एखादी तुम्हाला आवडेल अशी साडी, स्वस्तातली घ्या हवं तर. परीसाठी एखादा छानसा फ्रॉक. काय परी? आई घेऊया ना नवीन ड्रेस. ठीक आहे. ठीक आहे मग आत्ताच निघूया आपण. आता एवढी घाई काय? अहो असं काय करताय? लग्न आता तोंडावर आलंय, उगाच वेळ घालवायला नको. आत्ताच केलं पाहिजे हे सगळं, नंतर आपल्याला या गोष्टीला वेळ मिळणार नाही. पण आता मला ऑफिसमध्ये कळवावं लागेल. मग आत्ताच कळव ना. मी बोलू का ऑफिस मधल्यांशी? नाही नको, मी करते कॉल. हॅलो सर. सर आज जरा मला लग्नाची खरेदी करायला बाहेर जायचं होतं. मी चालेल का उशीर आले तर? थँक्यू. मिळाली किती सुट्टी? मिळणारच होती, मला माहिती होतं. कारण चांगल्या कामाला कोणी अडवत नाही ग नेहा. चला. चला आपण जाऊया. हो बाळा, पण चल आधी घरी जाऊ. मी दार उघडं ठेवून आली. चल येते का? हॅलो यश. हा? ऐक ना, आज मी ऑफिसला नाही येणार आहे. बर. परी पण हट्ट करतीये, लग्नाची शॉपिंग करायला जातो. अरे वा, छान. पण ऐक ना, मी जाता जाता ऑफिसमध्ये टिफिन द्यायला येईल हा तुझा. कशाला? अगं मी तुला सांगितलं होतं ना की. अरे यश, पण मला द्यायचा आहे ना तुला डबा. नेहा अगं. हे बघ, मला तुझं काय ऐकायचं नाही. चल ठेवते. बाय. परी बाळा चल, आवरलं ना तुझं? चल पटकन. चल उशीर होतो. चला चला घाई करा. अगं नेहा किती वेळ, चल लवकर. अगं सावकाश जरा, किती घाई करतेस? तुम्ही आधी सावकाश. इथनं पडला तर आत्ता विघ्न व्हायचं. चला. मी काय म्हणते, आता लगीन घाई आहे म्हटल्यावर घाई करायलाच पाहिजे ना आपल्याला. खरं तर आपण ना येवल्याला जायला पाहिजे होतं पैठणी घ्यायला. आपली नेहा आहे ना, ती कशी थोडक्यात करूया असं करते ना, म्हणून मी एवढा वेळ लागला ना सगळ्याला. अगं बाई, ती लग्नाला तयार झाली हेच आपलं नशीब. काकू काय झालं? काका नाही? ते गेले परांजपेंच्या बरोबर पुढे. मग कुठे जायचं? बनारसला चालू घ्यायला. जाऊ शकतो आपण? नाही ना? आता परांजपे जिथे घेऊन जातील तिथे जायला पाहिजे ना आपल्याला नेहा. मला कधी एकदा दुकानात जाते असं झालंय. चला चला घाई करा. चल का पिल्लू. हाय यश. हाय शेफाली.
कसला सॉलिड आहेस यार तू. का? अरे नेहा आणि परांजपेचं तूच जळवून आणलंयस ना. मी काही जुळवलं वगैरे नाहीये, एक मित्र म्हणून फक्त मी मदत केली आहे. त्याचे कसला छुपा रुस्तम आहेस यार यश तू. तुझं हे स्किल तर मला माहितीच नव्हतं. ऍज अ फ्रेंड मला पण काही टिप्स दे ना. म्हणजे असं काहीतरी की समीर सर स्वतः माझ्या जवळ येतील आणि म्हणतील, शेफाली तुम्ही इथे का बसताय, तुमची जागा तर माझ्या हृदयात आहे, तुम्ही केबिन मध्ये बसा. आणि एकदा का मी त्यांच्या केबिन मध्ये गेले की आमच्यातलं डिस्टन्स आपोआपच कमी होईल आणि मग नेक्स्ट त्यांच्या हार्ट पर्यंत असणार. सगळं ठीक आहे शेफाली, प्लीज मला माझं काम करू दे. ठीक आहे, नको सांगू. जे काही विचारायचं असेल ना मी ते नेहालाच विचार. पण नेहा का नाही आली अजून? येणार पण नाहीये ती. का? कारण ती तिच्या लग्नाच्या शॉपिंग साठी गेली. काय? त्यात एवढं दचकण्यासारखं काय? यार माझ्याशिवाय तिचं लग्नाचं शॉपिंग होऊच शकत नाही. आणि ती तिथे शॉपिंग करत असताना मी इथे राहू शकत नाही. मला काहीतरी करायला हवं, मला आत्ताच निघायला हवं. ए यश ऐक ना, तू पण ये ना माझ्यासोबत. नाही, मला सुट्टी नाही मिळत. नक्की काम आहे की तिने विचारलं नाही म्हणून येत नाहीये? चल बाय, येते. शेफाली, अहो शेफाली आत्ता आला होतात ना तुम्ही, मला लगेच जाण्याच्या गोष्टी करतायत, कामा नाही येत का? ते आपल्या नेहाच्या लग्नाचं शॉपिंग आहे ना. ओ हा हा, मग सर मला तर जायलाच हवं ना. लग्नाचं शॉपिंग नेमकं काय असतं ते तर मला कळायला हवं, नाहीतर आपल्या लग्नात. पुरे पुरे ठीक आहे, जा. असंही नेहा तुमची वाट पाहत असेलच. तुम्ही चक्क मला जायला सांगताय? सांगितलंय ऑलरेडी, तुम्ही अजून इथेच आहात. जा, निघा, करा शॉपिंग. सर तुम्ही पण या ना. निघा तुम्ही, जाऊया. बाय सर. थँक्यू. यश जरा इकडे ये ना. थोडस महत्वाचं बोलायचं होतं. सी काय झालंय माहितीये का? हा सर. कामाचं बोलूया. शुअर सर. आय एम व्हेरी शुअर की कामाचं सोडूनच काहीतरी असेल. नाही, मी हे विचारत होतो यशवर्धन की लंचला काही ऑर्डर करू का? नाही, कारण डबा वगैरे येईल असं काही मला आता वाटत नाही फ्रँकली. आज डबा येणार आहे. म्हणजे मी खरं तर तिला नाही नाहीच म्हणत होतो, पण तरी तिने इन्सिस्ट केलं की ती डबा देऊन पुढे जाईल. असं कसं होईल? अरे ती गेली तिच्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर होणाऱ्या लग्नाची शॉपिंग करायला. शॉपिंगला गेल्यावर भल्या भल्या माणसांना लोक विसरतात डबा काय चीज आहे. तुम्ही नका टेन्शन घेऊ. नाही नाही, मला टेन्शन नाहीये. मला मित्र म्हणून तुझी काळजी आहे फक्त. मित्र म्हणून. हा तर टेन्शनचं डिपार्टमेंट तुझ्याकडे, मला मित्र म्हणून तुझी काळजी वाटली बस. नका काळजी करू सर, डबा येणार आहे नक्की. हे बघ, तरी मी तुला एक सांगून ठेवतो, मी माझ्यासाठी ऑर्डर करणारच आहे, तुझ्यासाठी लंच ऑर्डर करेन. ओके, काळजी करू नका. हे मी तुम्हाला आज. तू परत जरा असं मध्ये घुसलास ना, तुझा तो मसाने मी असा ओढून काढीन. मला दुबई ऑफिसची ना म्हणूनच आठवण येते फार. जाऊ दे, ते मरू दे. काही नक्की मागू नको जेवायला? नाही. एक जाता जाता प्रश्न विचारावा असं वाटतोय की एखादी मुलगी लग्नाची शॉपिंग करायला गेलेली असतानाही ती आपल्याला डबा पाठवेल असं तुला वाटतं? हा तुझा आशावाद म्हणायचा का ओव्हर कॉन्फिडन्स? तुम्ही निघा सर. ठीक आहे, मुद्दा एवढाच की उपाशी राहू नका.